लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम 2.5 वर्ष केलं यांनी. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इकडे तर कोतेपणा आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं, त्यांना काय फरक पडणार आहे आशा ताईंना? अरे भाई, वो किसको मिलने हैं मिलते हैं, वो उनका सवाल है. कौन किसको, हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं, उसने उसको मिलना नहीं. जिसको मिलना लोकशाही में मिले. पहले तो बोलते थे क्या, दिल्ली के सामने घुटने टेकते. अभी क्या करते हैं? अभी क्या करते हैं? त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत. हा, पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत. अरे बाबा, तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. तुम्हाला का फोन केलेला त्यांनी? खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे शिवसेनेमध्ये उबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत. आणि म्हणून रामदासभाई असतील, आमचे सगळे नेते असतील, शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत. शिवसेना वाढावी, शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं, अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ते मी बघितलं नाही त्यांना. जे राहिलेत ते पण येतील. चलो ठीक आहे. इनकमिंग चालू है, चालू रहेगा. चलो ठीक आहे. नेते जे आता आहेत त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक. तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर. आणि म्हणून हे बाळासाहेब होते. आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा, ते खाऊ नका, इथं जा, तिथं जाऊ नका. चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेला तुम्ही पाण्यात बघा. तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मोगलांच्या घोड्यांना दिसायचं संताजी धनाजी, तसा मी तुम्हाला दिसतो. पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता?
अरे हे मनाचा कदरूपणा आहे, हा कोतमन आहे, कोते वृत्ती आहे. मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये. कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही, कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही. मी कधी असं वाईट कोणाच्याबद्दल बोललो नाही. तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अमित शाह गृहमंत्री 370 कलम हटवलं, त्यांना शिव्या देताय, त्यांच्यावर आरोप करताय. काय चालू आहे? चांगलं आहे. खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी, राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री, आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर, आणि 370 कलम हटवलं. त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिव्याशाप देत आहे. आशा भोसले यांचं मन मोठं आहे. त्या 93 वर्षाच्या आहे. त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं, तरी पोटदुखी. त्यांना स्वतःला काही नको आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, युवा प्रशिक्षण योजना, त्याचबरोबर वयोश्री योजना असेल, ज्येष्ठांसाठी अनेक योजना असतील, लाडका शेतकरी योजना असेल, हे सगळ्या योजना आपण राबवल्या. मला आनंद आहे, मला समाधान आहे. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली. लँडस्लाइड मॅन्डेट जनतेने दिलं. दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहिणीने दिलं. काही लोक म्हणाले ही कसली लाट आहे? बोले ही लाट नाही, महालाट आहे. माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिली. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय. इथं डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय, इथं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय. मी जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, हा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. आता मी डीसीएम आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे. पद येतात जातात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पद येतात जातात पुन्हा येतात. पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या 2-2.5 कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे. आणि म्हणून माझ्या पक्षातला, शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता आहे, लाडका कार्यकर्ता आहे. आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा इथं मालक कोणी नाही, नोकर कोणी नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, परंतु त्यांच्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या सहकार्यांना घरगडी समजू लागले काही लोक. आणि म्हणून या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन, कुठली शिवसेना आता असली नकली काय, आज मी आपल्याला सांगतो, या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण 80 जागा लढवल्या, विधानसभेत आपण 60 जागा जिंकल्या, उभाठाने 97 जागा लढवल्या, अवघ्या 20 जागा जिंकल्या. लोकसभेमध्ये आपण 2 लाख मतं जास्त मिळवली, विधानसभेमध्ये आपण 15 लाख मतं जास्त मिळवली. आता सांगा रमाकांतजी, खरी शिवसेना कुणाची? खरा बाळासाहेबांचा वारसदार, विचारांचा वारसदार कोण? हे जनतेने त्याच्यावर शिक्का मोर्तब केलंय. आणि म्हणून रमाकांत म्हात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असे कार्यकर्ते मला अभिमान आहे. 2.5 वर्षात 2 वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक राज्यामध्ये 23 राज्यात शिवसेना आहे. 23 राज्यामध्ये
दिल्लीमध्ये देखील आपली शिवसेना मजबूत आहे.